मित्रांनो, मी दीदी लहानपणापासून पेंटिंग करते. म्हणजे दीदीला आतापासून खूप आवड आहे पेंटिंग करायची. पेन हमरापूर. आपल्या कारखान्याचं नाव आहे शिवकृपा. अशा प्रकारच्या शाडू मातीचे सुद्धा गणपती बनवले जातात कस्टमाइज करून. त्यांनी घरी सांगितलं मी चालतो कामाला, तो माझ्यासाठी ब्लॉग शूटला येतो पेनला. हे थँक्यू भाई, असंच सपोर्ट करतो. दिवस ऑन पॅसेंजर आपली कोकण रेल्वे आणि भाऊ. तर नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे मित्रांनो. मी चाललोय पेनला, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या माहेरघरी, ते म्हणजे पेनला चाललोय. आणि महाराष्ट्रामध्ये फेमस असे कारखाने ते म्हणजे पेनचे कारखाने. सर्व काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करायचा. लहान मूर्ती बसून ते मोठ्या मूर्तीवर सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करायला मी. आणि तसे ब्लॉग मध्ये कंटिन्यू पुढे जाऊ नका. आणि भावानं कोण चॅनल नवीन आलं असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. चालत आपण जाऊ आणि कमेंट बॉक्स मध्ये जाऊ गणपती बाप्पा मोरया. चालत आपण निघायचं. खूप उशीर पण झाला, पाऊस येतो. मी सकाळी लेट उठलो त्यामुळे गडबड झाली. चालतं निघू आता आपण, चला. तर मित्रांनो, ज्येष्ठ आता गणेश आलेला आहे भाई. कसं गणेश? एकदम मस्त. गुड मॉर्निंग सगळ्यांना. रोज 4ची गाडी पकडतो. आज भावासाठी सुट्टी घेतली. संडे पण वर्किंग होतं माझं, पण भावासाठी सुट्टी घेतली. मी चाललोय कामाच्या नावाने निघले घरात. त्यांनी घरी सांगितलं मी चालतो कामाला, तो माझ्यासाठी ब्लॉग शूटला येतो पेनला. हे थँक्यू भाई, असंच सपोर्ट करा बाबा. सपोर्टची खूप गरज आहे भाई. फुल सपोर्ट आहे. त्यांनी सिरियसली घरी त्यांनी खोटं सांगितलं मी चाललो आम्ही कामाला चाललोय आणि तो माझ्यासोबत ब्लॉग शूटला येतो पेनला. ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी भाई. थँक्यू सो मच बाबा. आणि लास्ट टाइम गणेश आपल्या ब्लॉग मध्ये होता, छावा बघायला तेव्हा होतं. त्याच्यानंतर डायरेक्ट तो आपल्या ब्लॉग मध्ये. आणि आमची 7:30ची दिवस ऑन रोड पॅसेंजर ती पकडणार आहे आम्ही. तर मी तुमच्या दिव्याला पोहोचला. माझा मागं पाहू शकतो दिवस ऑन रोड पॅसेंजर आपली कोकण रेल्वे. आणि भाऊ तुझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे भावा. गणेशचा मित्र. भाऊचं नाव का भाऊ? एडान. भावा काय बोलतो बाकी? असं काय बोलतो पब्लिकला आपल्या? बाकी काय नाही, ब्लॉग पूर्ण बघा, एकदम मस्त होणार आहे ब्लॉग. आणि आम्ही पेनला या ट्रेन चालला, दिवस ऑन रोड पॅसेंजर. इथून कोकण रेल्वे आपली पाहू शकता तुम्ही. आणि या ट्रेन मध्ये खूप मजा येते, खूप काय खायला भेटतात. जे कोकण वर्षात त्यांना सर्वांना माहितीच आहे, पण जे कोणी नवीन ट्रॅव्हल करतात या ट्रेननी त्यांना सांगतो मित्रांनो, या ट्रेन मध्ये खूप काय खायला भेटतात आणि खूप मजा येते या ट्रेन मध्ये. म्हणजे तुम्ही जसे दिवस सोडलं की कंटिन्यू खायला चालू होतं, चहा कॉफी कंटिन्यू जे काय म्हणाल ते कंटिन्यू चालू असतं. तर खूप मजा येणार आहे. आणि या ट्रेनला आम्ही पेन पण जाणार आहे. तुम्ही तसे कंटिन्यू कुठे जाऊ नका. गणेश मागे, कारण त्याला बोलू भाई सीट पकड. तर आम्ही व्हिडिओ काढतो. तो मागे तो मग ऑलरेडी दाखवून तुम्हाला. आता आम्ही गाडीचं टायमिंग आहे 6:25 टायमिंग आहे. कधी 6:25 दिवाळी सुटते. आणि ट्रेनला आम्ही 9:30-10 पर्यंत पोहोचू आपण काय. तर फायनली गणेशने सीट पकडले. काय रे गणेश? कोकण फिरण्यासारखी मजा वेगळी आहे. कोकणात जरा फिरण्याची मजा वेगळी आहे. त्यात विंडो सीट भेटली तर अजून भारी. त्यामुळे सीट पकडायला मी गेलो, कारण की मला विंडो पाहिजे होती. हा गेला असतो तर विंडो यायची होती. आम्हाला दुसऱ्यांच्या बाजूला यांनी जागा बुक करून ठेवली. विंडो सीट भेटले. काय होतं तू? काय नाही, मी डोर मध्ये उभा राहील. तुला पाहिजे तुला विंडो सीट घेऊन. मला भेटले सीट. त्याला बोल वरती बसायचं, याला विंडो सीट पाहिजे. हो भाई, क्यों भाई? नहीं एडजस्ट नहीं होता है हमारे में. बुक है, पैसा वसूल है. हा का? सिंगल सीट आहे. तर मित्रांनो, फायनली ट्रेन सुरू झाली. 6:25 शार्प ट्रेन सुरू झालेली. ट्रेन टाइमात सुरू झाली. आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय बाई. आणि छत्री विसरलो आज आम्ही. तेव्हा छत्री येत नाही, तेव्हा पाऊस पडतो. आणि आज छत्री नाही तर पाऊस पडतो. चला तर झालं कोकण रेल्वेचा प्रवास सुरू. तुम्ही तसे ब्लॉग मध्ये कंटिन्यू आणि ब्लॉगच्या मित्रांनो आपल्या छानपैकी मजा घ्या. काय बोलतो बाकी? गेले तो वायफाय ना 24 तास चालू होतं रेल्वेचा. पण त्यांचं ना नेटचा प्लॅन संपलाय वाटतं, चालतच नाही. याचा रिचार्ज संपलेला आहे आज. आणि या बाईला हॉटस्पॉट पाहिजे. प्रवास खूप चांगला आहे. जर तो प्रवास कोकण रेल्वेचा असेल तर लय भारी. कोकण रेल्वेचा फर्स्ट टाइम गेलतो ना, तेव्हा मित्राचं काहीतरी काम होतं खेडला. म्हणजे मला तो खोटं बोलून नेलतो त्याने. मला माहित नव्हतं, कोकण रेल्वेने कधी चालू नव्हतं. आणि काय कोणतं गाव किती लांब आहे आय डोंट नो. म्हणजे मी विचार पण नव्हता केला. तर मला बोलला का लगेच आपल्याला जायचं. मला वाटलं आपलं कसं सीएसटी अंतर, सीएसटी जायचं, काय काम असेल ते करायचं आणि वापस घरी यायचं. सेम मला तसं वाटलं. तुला काय आयडिया नव्हती का? तुला काही आयडिया नव्हती किती लांब असेल काय. मला बोलला आपल्याला 1.5 तास लागेल जायला. 1.5 तास यायला. उद्या खेडलाच जायचंय. आणि मला गावाची नावं नाही माहिती. तो 1.5 तास बोलला, मी तेवढंच ऐकलं.
1.5 तासाचे जाऊ ना, ठीक आहे बोललो. असंच सकाळी निघलो आम्ही आणि ठाण्याहून आम्ही एक्सप्रेस पकडले आय थिंक कोणती तरी. गेलो पुढे आणि 1.5 तास झाला. बोललो आतापर्यंत आपण रिटर्न यायला पाहिजे होतं, आज 2.5 तास झाला आपण पोहोचत का नाही. आणि असं पण नाही रेल्वे स्लो आहे, रॅपिड मध्ये चाललोय तरी कुठं. तर खेडला आत्ता येईल करून भाईने आम्हाला 2.5-3 तासाचा प्रवास केला. एक्सप्रेस होती म्हणून कुठे थांबले नाही जास्त मानगाव सोडून. आता मला कोकणाचं सगळं समजलंय, जानकारी घेतली, कारण की कोकणची माणसं साधी होळी बघितली मी. थोडं करून लय लांब खिचत नेलं त्या पोराने. खेडला उतरलो आणि तिकडून येताना म्हणजे स्टेशन वरतीच काम होतं ते बरं आहे. येताना लगेच आम्हाला दुसरी भेटली, पण ती गाडी फटाफट आली. आणि हा सेकंड टाइम आहे, ते पण पेन पर्यंत चाललंय. सगळं काय माहिती आहे कोकण रेल्वेचं तुला? थोडीफार माहिती मग तुला प्रॉपर कोकण रेल्वेचा सगळं प्रवास माहिती आहे आता? पुन्हा चुकणार करणार मित्रांबरोबर? मला म्हणजे आवडलेला तो प्रवास. जरा कसं बाहेर नेचर चांगलं होतं, पावसाचे दिवस होते त्यामुळे जरा व्ह्यू चांगला बघायला भेटला म्हणून उदास नाही झालं तुम्ही. जरा चांगलं वाटत होतं, भले लांब ते लांब, पण माणूस नाराज नाही होत कोकण रेल्वेमध्ये. मागच्या वेळेस मी गावाला गेलो या ट्रेनने, आणि या ट्रेनला गर्दी होती. आज पण गर्दी आहे, कंटिन्यू गर्दी असते, सीझन पण गर्दी असते, ऑफ सीझन पण गर्दी असते. आणि आता गणपतीला तर खूप गर्दी असणार ट्रेनला. रिजर्वेशन ऑलरेडी सगळ्यांनी केलेले आहेत. ज्यांनी कोणी केले नाही रिजर्वेशन त्यांना सांगतो मित्रांनो, लवकर रिजर्वेशन करा पहिले. या ट्रेनला कंटिन्यू गर्दी असते. आता टीसीचं दर्शन झालेलं. आता हे तिकीट काढा आपली बाई. गेला तर वाचून तो टीसी होता. अरे बाई मला माहिती टीसीचा अनुभव चांगला मला. तिकीट आहे बघा आमच्याकडे, सर्टिफिकेट आहे आम्हाला रेल्वे. मित्रांनो मी कॅन्टीन वर होता, त्याला डीसी समोरलो म्हणून तो कॅन्टीन. हे पुढे एसी कोच आहेत ना पुढे, त्यामुळे तो कॅन्टीन मध्ये पुढे एसी कोच आहेत. पुढे या ट्रेनला एसी कोच पण असतात मित्रांनो. तर तुम्ही कधी कोकणात जर प्लॅन करत असेल ही ट्रेन सगळ्यात बेस्ट आहे. एसी कोच पण असतात आणि जनरल पण असतात. तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि आता तुम्हाला रजिस्ट्रेशन तुम्हाला बिलकुल भेटणार नाही थांबत. डायरेक्ट आता गाडी पनवेलला ना. हो माहिती का तुम्हाला? गाडी अपडेट झाली आता. गाडी पहिले मित्रांनो गाडी आता अपडेट झाली. पहिली गाडी सगळे स्टेशन थांबवायची लॉकडाऊनच्या आधी आहे का. लॉकडाऊनच्या नंतर गाडी फुल अपडेट झाली. गाडी कुठंच थांबत नाही, म्हणजे थांबते मेन स्टेशन ज्या त्या स्टेशन थांबवायच्या स्टेशन थांबते. पण पनवेल थँक्यू. हे काय मित्रांनो तो प्लॅनिंग असा पाहिजे. तर रात्री टाईट झाला, त्यांनी स्वप्न बघितलं कोकणात जायचं, लगेच निघला. लगेच रेल्वे बसला, त्याला माहित पण नाही कुठपर्यंत जाणार आहे. निघलाय प्रवासासाठी कोकणातला. त्यांनी मला आता विचारलं दातिरीला गाडी थांबते का, त्याला बोललो नाही थांबवत. तर तो डायरेक्ट ट्रेनच्या बाहेर उतरलाय बघा, तुम्ही बघू शकता. बाईक दाखवतो तुम्हाला. बाईक कुठे गेला तू? इथंच असतो तो. म्हणजे असे पण बाईक लोक असतात बाईक. मित्रांनो तो गायब झाला डायरेक्ट. बाईक गेला कुठं? नाही रे भाई, आता एवढा ट्रेन कधी स्टार्ट आहे मित्रांनो बघा. हो भाऊ की मला विचारतो की दातिरीला गाडी थांबते का, आणि डायरेक्ट ट्रेनच्या बाहेर उतरला. पाणी बॉटल रुमाल चड्डी बनेल रुमाल जोड़ा फ्रॉक चाय. तू साला भोला दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. चाय ठंडा बॉटल हा कुठून आहे? प्रयागराज एक्सप्रेस. आम्ही सेकंड शिपला येतो. संध्याकाळी याच्या टायमाला झोप येतो म्हणून झोप उडवण्यासाठी असे कांड आम्ही करतच राहतो नाही का मेल मध्ये. कामून येण्याच्या टायमाला तेव्हा अजून 2 जोडीदार असतात माझे मित्र. ते आज कामाला गेलेत, वर्किंग डे आज संडे, पण मी नाही गेलो. आता आमचं चालूच राहतंय. भेजेवरून जावं लागेल गणेशला घेऊन जायला. त्यांना तिथे जे काम रेल्वेमध्ये असतात त्यांच्या पण आवाजाला आपण टम देऊ शकतो नाही का. एकदम कड्यामध्ये बिझनेसमॅन आहे आपण. सही आहे. लक्षात ठेवा, थोड्या दिवसांनी प्रयागराज ट्रेन मध्ये आपण दिसायला लागेल तुम्हाला. सोमवारी गरम चाय, मंगळवारी थंडा गरम बॉटल आणि वडापाव समोसा बुधवारी पैसा होगा. शुक्रवारी रुमाल चड्डी बनेले जोडा सॉफ्ट ले आणि आपलं शनिवारी आपलं साधं चाय थंडा पाणी वगैरे.
रविवारी ऑफ आहे. बीकॉम लगेच असा गेलेला सध्या लाईव्ह सबस्क्राईब त्याच्या मित्रांनो. हा व्हिडिओ बघ कशा एवढा सांग कमेंट बॉक्स नक्की. तर मित्रांनो फायनली पेनला पोहोचला आता. आणि भाई कसं वाटतं पेनला आलो? एकदम मस्त वाटतंय. एवढा टाइम म्हणजे लागला नाही इथून पुढं ह्याच्याने लोकलनी. तर झोपायला लागली फक्त. आता नाश्ता विष्टा करू आपण, जरा रिलॅक्स होऊ थोडं, मग पुढचा प्रवास. तुला कसं वाटतं भाई पेनला आलं? आता तरी चांगलं वाटतंय. जेव्हा कारखान्यात दिसू तेव्हा तर खरी मजा चालू आहे. हो भाई तेव्हा तर तसं तुम्ही अजून मजा येईल मित्रांनो. आम्ही जातो थोडा नाश्ता करून नंतर मग गायकडे जाऊ. अशा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही. चला तर भावानो. आणि काय रे दिग्वा सावंतवाडी ट्रेनने आपण आलो भाई. लवकर आलो पोहोचलो माहिती आपण. लवकर आलो माहितीये का. तर मित्रांनो काका मस्त गरम गरम वडापाव बनवत आहेत. पाहू शकता तुम्ही त्या साईडला लाईव्ह वडापाव मस्त गरम गरम बनवत आहेत. आणि मस्त आम्ही खाणार आहे. आणि तू काय रे मित्रांनो आमचा अचानक प्लॅन चेंज झालाय. आम्ही आता आलो अमरापूरला आणि सर्व कारखाने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आम्ही अचानक प्लॅन चेंज केला. काय बोलतो भाई? आता आलो कोणता अमरापूर. अमरापूरला आलोय. अमरापूर. अमरापूरला आलोय. इथे लय कारखाने आहेत गणपतीचे आणि लय भारी भारी गणपती आहेत. तर आपण एक एक गणपती बघून सगळे असे गणपती एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. काय बोलतो वेदन? बाकी आता एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे. पूर्ण गणपतीचा काय बोलतो? पूर्ण गणपतीचा कारखाना बघितला, मन एकदम फुल आता भारी वाटतं एकदम. आणि खूप सारे मित्रांनो कारखाने आहेत अमरापूर मध्ये. खूप कारखाने आहेत. आता आम्ही कन्फ्युज झालोय भाई कोणत्या कारखान्यामध्ये जाऊ भाई. आम्ही म्हणजे वाडीच एक प्रकारे म्हणजे जेव्हा तुम्ही अमरापूर गावात आले ना तर पूर्ण प्रत्येक घराघरामध्ये कारखाना आहे. तर आम्ही आता जातो आणि तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार, माझं नाव नमस्कार भगत आहे आणि आमच्या कला केंद्राचं नाव आहे छावा आर्ट कला केंद्र, म्हणजे छावा आर्ट गॅलरी असं. तर आमच्याकडे अशा प्रकारच्या शाडू मातीचे सुद्धा गणपती बनवले जातात कस्टमाइज करून. म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारचे गणपती हवे असतात वेगवेगळ्या डिझाईनचे तसे पण बनवून मिळतात. आणि असे पीओपीचे पण गणपती मिळतात. तर आम्ही ह्या क्षेत्रामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त्या जवळजवळ लहानपणापासून बनवतो. मला याच्यामध्ये एकूण टोटल 14 वर्ष मी काम करत असतो. आणि ह्याही व्यतिरिक्त मी फायबर आर्टच्या मूर्ती बनवतो. फायबर ग्लास, स्टोन, पीओपी, इंटेरियर एक्सटेरियर मधल्या वॉलपीस डिझाईन पण आपण बनवतो. आणि बंगलो मध्ये, गार्डन्स वगैरे अशा ठिकाणी पण प्राणी वगैरे फायबरचे सगळे आपण बनवत असतो. त्याच्यामध्ये बरोबर. हा, मार्बलच्या मूर्ती, मार्बलच्या मंदिरातील पेंटिंग करणं मूर्ती ते सुद्धा करतो. आता ही मूर्ती आहे, ही एक मूर्ती बनवायला आपल्याला मातीची हाताने बनवायला जवळजवळ 4 ते 5 दिवस जातात असा. तर मातीमध्ये खूप मेहनत लागत असते असा. पीओपीची मूर्ती पटकन तयार होत असते. त्याच्यामुळे एक मुद्दा असा मांडायचा आहे की आज सरकारी बंदी येतं पीओपीवर. तर त्यांना ते कळत नाही की मातीमध्ये आणि ह्याच्यामध्ये पीओपी मध्ये कुठे नुकसान आणि कुठे फायदा आहे. ते ह्याच्यामध्ये मातीमध्ये एक मूर्ती बनवायला 4 दिवस लागतात हाताने. तर पीओपीच्या मूर्त्या एका दिवसात 10 तयार होतात, असा फरक आहे. त्याच्यामुळे सरकार विनाकारण पीओपीच्या मूर्तींवर बंदी आणत आहे. त्याच्यामुळे आमचं मूर्तिकारांचं खूप मोठं नुकसान होत असतं. आता तुम्हाला सांगतो, 9 तारखेला आम्हाला हे दिलं, गणपतीचं परमिशन दिलं. पण याचं कारण असं प्रॉब्लेम झालाय की आता आमच्याकडे मूर्ती तयार नाही, स्टॉक तयार नाहीये. कस्टमर येत आहेत पण आम्हाला प्रॉब्लेम असा आहे की मूर्तीच त्यांना पुरवता नाहीत, असा प्रॉब्लेम. सरकार आम्हाला दरवर्षी तेच करत असतं.
असा सगळा खूप मोठा प्रॉब्लेम. आमची ही एक विनंती आहे सरकारला की हे आहे तसं व्यवस्थित चालू राहू दे, म्हणजे आमच्या सगळ्यांचं पोटापाण्याचं व्यवस्थित पुढे चालू राहील असं आहे. तर तुम्हाला एक विनंती करतो आणखी की छावा आर्ट गॅलरीमध्ये अशा वेगवेगळ्या मूर्ती व्यवस्थितपणे तुम्हाला बनवून मिळतील. सजावट, डायमंड, कपडे वगैरे सगळं व्यवस्थितपणे लावून मिळतील. तर तुम्ही छावा आर्ट गॅलरीला नक्की आणि अवश्य भेट द्या. धन्यवाद. तर मित्रांनो पाहू शकता आता वॉल पीसची पण फ्रेम बनवतो. आपल्याकडे फायबर ग्लास मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वॉलपीस डिझाईन्स पण बनवून मिळतील. म्हणजे 3D आर्ट्स असतात. म्हणजे तुमच्या घरामध्ये, फ्लॅट मध्ये, बंगलो मध्ये किंवा फार्म हाऊसला अशा 3D मध्ये आर्ट्स असतो. डिझाईन्स कोणत्याही प्रकारचे तुम्ही डिझाईन्स देऊ शकता आणि तुम्हाला कस्टमाइज करून घेऊ शकता. तर फायबर ग्लास, स्टोन, पीओपी अशा प्रकारे तुम्हाला डिझाईन्स बनवून मिळतील. तर मित्रांनो आता आपण आलो शिवकोपा कला केंद्रामध्ये. चला तर पुढे आत जाऊया. मित्रांनो तुम्ही पाहू शकता दीदी खूप छानपैकी पेंटिंग करते. दीदीचं नाव काय? आस्था. दीदी किती तू? 5वी. पाहू शकता मित्रांनो दीदी अजून 5वीला आणि खूप छान पेंटिंग करते गणपती बाप्पाला. पाहू शकता. कॅमेरामॅन दाखव पूर्ण एकदम. दीदी तुला पेंटिंग करायला आवडतं? हो. बघा मित्रांनो दीदी लहानपणापासून पेंटिंग करते. म्हणजे दीदीला आतापासून खूप आवड आहे पेंटिंग करायची. नमस्कार, मी संजय पाटील, पेण हमरापूर. आपल्या कारखान्याचं नाव आहे शिवकृपा. हे पहिलेपासून चालू आहे. म्हणजे पूर्वजांपासूनच चालू आहे आमचं हे असं हे कामाचं. आणि आम्ही सगळेजण आवडीने करतो. आणि हे जे गणपती पेंट होतात ते पूर्ण महाराष्ट्रभर तसेच महाराष्ट्र राज्याच्या बाहेर सुद्धा जातात. तुम्ही पेंटिंग करता का तुम्ही? हा, पेंटिंग करतो इथं. म्हणजे पूर्ण हमरापूर विभागामध्ये वतकाम वगैरे चालतं, म्हणजे कास्टिंग वगैरे. आता आपलं सध्या इथं पेंटिंगच आहे. आपण पेंटिंग करतो. जसे ऑर्डर येतात ना त्याप्रमाणे आपण ऑर्डर देतो. तुमच्या कारखान्याचा ऍड्रेस काय? आपल्या कारखान्याचा ऍड्रेस आहे हमरापूर शिवकृपा कला केंद्र हमरापूर. मित्रांनो आमचा मस्त शूट करून झाला आता आणि आम्ही ट्रेनची वाट बघतोय. आमची ट्रेन होती 1:55 पण ती आता संडे कॅन्सल आहे. त्याच्यामुळे आता कन्फ्युजन आहे आम्हाला. आज बाकीचे लोक बोलतात कॅन्सल आहे गाडी आणि इंडिकेटर लावतो गाडी आहे. आता काय समजत नाही काय करू आता. काय गणेश? बघू आता जरा वाट बघूया. 1:55 ती पेन वरून सुटणार आहे. तर वाट बघू गाडी येते का नाही येते. नाही तर मग डायरेक्ट 4:30ची ट्रेन आहे आपल्याला. आता जे आहे ते आहे, काय बोलणार. पण इंडिकेटर या गाडी दाखवते आणि सर्व लोक बोलतात की संडेची गाडी बंद असते. आता काय समजत नाही. इंडिकेटर अपडेट करायला पाहिजे. मग अपडेट केलं इंडिकेटर मी. आता काय बघू गाडीची वाट. मित्रांनो आता आम्ही आहे मुंबई गो हायवेवरती आणि दिवा रोवा गाडी कॅन्सल आहे संडेची. त्याच्यामुळे आम्ही आता हायवेला आता आलोय आणि हायवेवर लिफ्ट घेणार आहे पनवेल पर्यंत. आणि पनवेलने आम्ही डायरेक्ट ठाणा आणि डायरेक्ट आंबोली. बघू आता हायवेला आपल्याला लिफ्ट भेटे की नाही. हे भाई काय करतो हात बी दाखवा ना डायरेक्ट. काय बोलतो भाई? लिफ्ट प्लीज, लिफ्ट लिफ्ट. गाडी आता बघू आता कोण गाडी थांबवतो की नाही. मला वाटत नाही गाडी थांबल, कारण गाडी सगळ्या सुसाईड सगळ्या. तर प्लीज कोणतरी थांबवलं पाहिजे गाडी यार. मला वाटत नाही गाडी थांबवलं. का बघूया थांबते की नाही गाडी. लिफ्ट 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 प्लीज लिफ्ट. सो गाईस लिफ्ट भेटली फायनली. दादा
तर मित्रांनो जे सांगायचं करायला मी तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटतो चांगला कमेंट मध्ये लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भावांनो. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला तर बाय.